नमस्कार, आपण पाहताय लोकशाही मराठी. लोकशाहीचा मुद्दा आहे आमच्या चर्चेच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज चर्चा करणार आहोत ज्या विषयाबद्दल गेले 2 दिवस किंवा गेले 24 तास ही चर्चा जास्त वाढली आहे. खरं तर राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल जे वक्तव्य त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये केलं किंवा त्याच्या आधी अनेकदा केलं होतं, पण अचानकपणे या मुद्द्याने उचल खाल्ली आहे. हा मुद्दा आता राजकारणाचा फोकल पॉईंट झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये या राजकारणाचे पडसाद उमटतात. राहुल गांधींचं सदस्यत्व रद्द करण्यावरनं त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती त्याच्यामध्ये मी माफी मागणार नाही आणि त्याच्या आधी एकदा ते म्हणाले होते की मी माफी मागायला सावरकर नाही. त्या मुद्द्याचे आता पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटू लागले. त्यांनी वेगवेगळ्या अंगाने उचलू लागलेत. एक म्हणजे सध्याच्या राजकारणामध्ये एक वेगळा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय का, हा एक मुद्दा. आणि दुसरीकडे या सगळ्यांवरून महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी वातावरण थोडंसं अविश्वासाचं, कुठेतरी त्यांच्यामध्ये महाविकास आघाडीला तडे पडत आहेत का असं सुरू होतं. आणि त्यामुळेच या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत की हा जो सावरकर मुद्द्यावरून घमासान सुरू झालेला आहे हा नक्की कुठल्या दिशेला जाणार आहे. माझ्यासोबत विशेष पाहुणे जोडले जाणार आहे, पण त्यापूर्वी आतापर्यंत काय झालं हे थोडक्यात आपण बघणार आहोत. कुठले कुठले मुद्दे आजवर झाले होते. सगळ्यात महत्त्वाचं, काँग्रेसची जी भारत जोडो यात्रा होती ती जेव्हा महाराष्ट्रात आली होती तेव्हा देखील राहुल गांधी यांनी अशाच आशयाचं वक्तव्य केलं. जे मी म्हटलं होतं सुरुवातीला की हे पहिल्यांदा म्हटलं नाही, त्यांनी संसदेतही म्हटलं होतं, पण महाराष्ट्रात जेव्हा ती यात्रा आली तेव्हा या यात्रेमध्ये त्यांच्या या वक्तव्यानं पुन्हा एकदा तेव्हा आपल्याला नव्याने वाद होताना बघायला मिळत होता. पुढचा मुद्दा, यानंतर काय झालं, त्यानंतर आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत या दोघांनी वेगवेगळ्या वेळेस भारत जोडो यात्रेमध्ये सहभाग नोंदवला होता. राहुल गांधींच्या या यात्रेमध्ये आदित्य ठाकरे स्वतः सामील झाले होते. त्याच्यानंतर जम्मूमध्ये जेव्हा ही यात्रा गेली तेव्हा संजय राऊत स्वतः त्या यात्रेत गेले होते आणि तेव्हा देखील त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं की सावरकरांबाबतची भूमिका ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मान्य आहे का. त्याच्यानंतरचा मुद्दा जो महत्त्वाचा आहे, जे परवा त्यांचं स्टेटमेंट होतं किंवा जेव्हा त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याची चर्चा सुरू होती तेव्हा त्याच्या आधी आणि त्याच्यानंतरही राहुल गांधी म्हणाले होते मी माफी मागणार नाही, मी गांधी आहे, मी सावरकर नाही. आणि या वक्तव्याचे आपल्याला वेगवेगळे पडसाद उमटताना दिसत आहेत. संसदेमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी, देशातल्या अनेक ठिकाणी राहुल गांधी यांच्याविरुद्ध भाजपने या मुद्द्यावरनं आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. त्याच्यानंतरचा मुद्दा, हे वक्तव्य त्यांनी, जसं मी म्हटलं की खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य त्या पत्रकार परिषदेमध्ये केलं होतं आणि ती पत्रकार परिषदेचाच धागा पकडून आता वेगवेगळी आंदोलनं सुरू झालेली आहेत. त्याच्यानंतर जी सगळ्यात महत्त्वाची घटना घडली होती ती म्हणजे उद्धव ठाकरे यांची मालेगाव इथली सभा. उद्धव ठाकरे गेले काही दिवस राज्यातल्या विविध भागांमध्ये सभा घेतात, विशेष करून बंडखोर आमदारांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन सभा घेत आहेत. त्यांनी मालेगावला सभा घेतली ती रविवारी आणि मालेगावच्या सभेमध्ये त्यांनी पहिल्यांदा खरं तर इतक्या ओपनली राहुल गांधींच्या या वक्तव्याबाबत भूमिका घेतली. उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे की सावरकरांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही, सावरकर हे आमचं दैवत आहे, आमच्या दैवतांचा अपमान असा केलेला चालणार नाही, आपला लढा हा लोकशाही वाचवण्यासाठी आहे, त्यामुळे इतर मुद्द्यांकडे जास्ती फोकस होता कामा नये असं कुठेतरी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, पण समजवण्याचा सूर होता. पण कुठेतरी पहिल्यांदाच गेल्या 2.5 वर्षांमध्ये, 2.5 वर्षाचं महाविकास आघाडी सरकार असताना अनेकदा हा प्रश्न उपस्थित केला गेला होता की सावरकरांबाबत त्यांची भूमिका काय, राहुल गांधींच्या वक्तव्याबाबत त्यांची भूमिका काय. शिवसेनेने फक्त अर्धा स्टँड घेतला होता की सावरकर आमच्यासाठी आदरणीय आहेत, पण राहुल गांधींच्या वक्तव्याबाबत मात्र शिवसेनेची तेव्हा भूमिका स्पष्ट नव्हती. पण आता पहिल्यांदाच इतकं वातावरण तापलेलं असताना, राहुल गांधी त्यांच्या आयुष्यातली एक खूप मोठी लढाई लढत असताना, मोठ्या एका अडचणीला सामोरे जात असताना शिवसेनेकडनं ही भूमिका घेण्यात आली. त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंचा हा मालेगावच्या सभेतला इशारा होता. त्याच्यानंतर आता पुढचा सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे पुन्हा एकदा, म्हणजे त्याच्यावरच थांबलेलं नाही आहे, त्याच्यानंतर काही तासांच्या आतच सामनाचा अग्रलेख येतो आणि त्या अग्रलेखामध्ये देखील राहुल गांधींना कानपिचक्या दिल्या जातात. त्यामुळे शिवसेनेने कुठेतरी या भूमिकेवरनं आपली, या मुद्द्यावरून जी आपली भूमिका कुठेतरी डामाडोल वाटत होती ती स्पष्ट करण्याचा इथे प्रयत्न केला, पण ती स्पष्ट होताना त्यांच्या आघाडीतल्या मित्रांना मात्र कुठेतरी याच्यावरनं अडचण होताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी ही यात्रा आहे. आता या मुद्द्याचं सगळ्यात मोठं अर्थात राजकीय भांडवल कोणी केलं असेल तर ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या मुद्द्यावरनं शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला आणि स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना याच्यावरनं घेरण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. सोमवारी दुपारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवरती त्यांनी टीका तर केलीच, पण सोबतच राज्यभरात सावरकर गौरव यात्रा आपण सुरू करणार असं त्यांनी याच्यात जाहीर केलं आणि आव्हान दिलं उद्धव ठाकरे यांना की हिंमत असेल तर आघाडीतून बाहेर पडून नका, फक्त तोंड देखल्या तुम्हाला बोलून चालणार नाही, तुम्हाला याच्यावरती स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल, हिंमत असेल तर महाविकास आघाडीतून बाहेर पडा, काँग्रेससोबतच्या युतीतून बाहेर पडा असं आव्हान त्यांना दिलं आहे. यापूर्वीसुद्धा आपण बघितलं अनेकदा अशा प्रकारचं
आव्हान त्यांनी दिलं होतं आणि त्यांनी आज पुन्हा एकदा सावरकरांच्या मुद्द्यांवरून ते आव्हान दिले. याच्यापूर्वी की तुम्ही काँग्रेस सोबत जी युती केलेली आहे, काँग्रेससोबत जी तुम्ही आघाडी केलेली आहे ती तुम्ही तोडायला हवी होती असं त्यांचं म्हणणं होतं आणि याच मुद्द्यावरनं कुठेतरी आम्ही उठाव किंवा बंड जे काय होतं ते केलं होतं असं त्यांचं म्हणणं होतं. आज पुन्हा एकदा त्या मुद्द्यावरनं तुम्ही सावरकरांच्या मुद्द्यावरनं आघाडीतून बाहेर पडा असं थेट आव्हान त्यांना केलं. गेले काही दिवस अनेक राजकीय घटना घडतात आणि त्याचे पडसाद देखील या आंदोलनामध्ये अचानकपणे सावरकरांचा मुद्दा पुन्हा एकदा सेंटर पॉईंट घेऊ लागला आहे. काँग्रेसचं म्हणणं आहे की अदानी मुद्द्यावरनं आम्ही जो अदानींचा मुद्दा आम्ही उचलला होता त्याच्यावरनं फोकस हटवण्यासाठी, त्याच्यावरनं लक्ष हटवण्यासाठी हा मुद्दा उपस्थित केला जातोय. दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये इथे शिंदे फडणवीस जोडगोळीला पुन्हा एकदा ही राजकीय संधी आहे. उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावरनं, त्यांना सावरकरांवरनं पुन्हा एकदा खिंडीत पकडण्याचं. नक्की या विषयांवरनं काय होतं आहे याच्यावरच आज आपण चर्चा करणार आहोत आणि यासाठी आपल्यासोबत काही विशेष पाहुणे जोडले जाणार आहेत आणि त्याच विषयावरती आपली चर्चा असणार आहे. हा जो घमासान सुरू आहे सावरकरांवरून त्याच्यावर आपण चर्चा करणार. पण तत्पूर्वी एक पोल आम्ही टाकला आहे. या पोलमध्ये तुम्ही आपली मतं नोंदवू शकतात. राहुल गांधींची सावरकरांबाबतची जी भूमिका आहे ती उद्धव ठाकरेंसाठी अडचणीची ठरते का याबाबत तुम्ही आपली मतं सांगू शकतात. होय नाही तुम्हाला काय वाटतंय? राहुल गांधींची सावरकरांबाबत भूमिका उद्धव ठाकरेंसाठी अडचणीची ठरते का? होय नाही याच्यावर तुम्ही आपलं मत नोंदवू शकता. लोकशाही मराठीच्या फेसबुक पेजवर जाऊन तुम्ही तिथे आपली मतं या विषयावरती नोंदवू शकता आणि ही चर्चा आपण या विषयावरती करणार आहोत आणि त्यासाठी माझ्यासोबत काही विशेष पाहुणे जोडले जाणार आहेत. ही चर्चा आपण या पाहुण्यांसोबत करणार आहोत आणि थोड्याच वेळात लोकशाही मराठीमध्ये लोकशाहीचा मुद्दा या कार्यक्रमात या पाहुण्यांची ओळख मी तुम्हाला करून देणार आहे. राहुल गांधी सोचता है मेरा नाम सावरकर नहीं है. तर राहुल गांधींना मी जाहीरपणाने सांगतोय की सावरकर आमचं दैवत आहे, त्यांचा अपमान आम्हाला पटणारा नाही. बाळासाहेबांनी दाखवली, मग बाळासाहेब असते तर सावरकरांचा अपमान करणारे जोडे मारले असते, पण निमूटपणे सहन करणाऱ्यांच्या पण जोडे आणले असते. तर थेट चर्चेला आपण सुरुवात करूया. माझ्यासोबत दोन विशेष पाहुणे जोडले जातात. आणखीनही काही पाहुणे माझ्यासोबत जोडले जाणार आहेत. सगळ्यात पहिले माझ्यासोबत जोडले जात आहेत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील. संजय शिरसाट आपल्यासोबत औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमधून जोडले जात आहेत आणि हेमलता पाटील आपल्यासोबत नाशिकवरून जोडले जात आहेत. माझ्यासोबत संजय आवटे देखील जोडले गेले आहेत. वरिष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक आपल्यासोबत जोडले जाणार. त्यांच्यासोबत सुद्धा आपण या विषयावरनं याचं राजकीय विश्लेषण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिले मला हा मुद्दा घेऊन जायचा आहे हेमलता पाटील यांच्याकडे, कारण काँग्रेसच्या भूमिकेबद्दल शिवसेनेला जेवढी कुठेतरी शिवसेनेची अडचण होते असा मुद्दा उपस्थित केला जातोय. दुसरीकडे काँग्रेसच्या भूमिकेमुळे आता ही संधी मिळते का हा देखील प्रश्न. सगळ्यात पहिले हेमलताजी, तुम्हाला काय वाटतं? अचानकपणे तुम्ही एक मुद्द्याला घेऊन राजकारणात एक मुद्दा उपस्थित केला होता. त्याच्यानंतर तो अदानीचा मुद्दा असेल, हिंडनबर्गचा मुद्दा असेल, संसदेमध्ये तो उचलला गेला होता. राहुल गांधी त्याच्याबद्दल मतही मांडत होते. पण मुख्य मुद्दा जेव्हा मांडला जात असताना कुठेतरी सावरकरांचा मुद्दा आणून एक संधीच काँग्रेसने उपलब्ध करून दिली आहे दोन गोष्टींसाठी. एक तर विरोधकांना त्याच्यातनं एक एक्झिट मार्ग तुम्ही उपलब्ध करून दिला या सगळ्या अडचणीच्या मुद्द्यातून बाहेर पडण्याचा, कारण अचानकपणे त्या वक्तव्यामुळे मूळ मुद्द्यावरचा फोकस कुठेतरी अदानी प्रकरणावरनं जाऊन तो सावरकर प्रकरणावरती जातोय. त्याच्यातनं त्यांना अधिकची संधी मिळते हिंदुत्वाचा मुद्दा अंडरलाईन करण्याची. दुसरीकडे महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याची देखील संधी मिळते. तर ही संधी काँग्रेसनंच हातात दिली आहे. नाही बघा, तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे. नॅरेटिव्ह कसा सेट केला जातो ते बघा. म्हणजे मूळ मुद्दा असा आहे की देशातील लाखो करोडो लोकांचे पैसे बळकावून नीरव मोदी कुठे गेला, ललित मोदी कुठे गेला आणि देशाच्या संपत्तीचा कोणी लूट केली, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न राहुल गांधींनी विचारल्यानंतर ज्या पद्धतीने सगळं वातावरण झालं, आता ते मी परत त्या सगळ्यामध्ये जाऊ इच्छित नाहीये. ज्या पद्धतीने कोर्टाने लगेच त्याच्यावरती निकाल दिला, त्याच्यावरती ज्या सगळ्या काही घटना घडल्या, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर मूळ मुद्दा जो होता की देशाची संपत्ती कुठे गेली आणि त्याच्या मोदींचे मित्र कसे देशाच्या बाहेर पळून गेले आणि न खाऊंगा न खाणे दूंगा असं म्हणणारे मोदी या विषयावरती का शांत आहेत, जेपीसीच्या मागणीवरती बोलायला का तयार नाहीयेत आणि हाऊसमध्ये विरोधकांना का बोलून देत नाहीत, हा मुख्य मुद्दा होता. आता थोडंसं मागे जाऊन सांगतं की इथून सावरकरांचा मुद्दा कशा पद्धतीने पुढे आला. मी आपला 2च सेकंद वेळ घेते. मला माझं लहानपण आठवतंय. माझा आवाज येतोय का आपल्याला? हो येतो हेमलताजी. हा,
मला माझं लहानपण आठवतंय. तुमच्याही भावना त्याच असतील. संजय आवटे जर इथं असतील तर त्यांच्याही भावना त्याच असतील. मी लहानपणी ज्या शाळेमध्ये शिकले, त्या शाळेमध्ये मी काही संघाच्या शाळेमध्ये शिकले नाहीत. माझ्यावर काही संघाचे संस्कार झाले नाहीत. एका काँग्रेसच्या आमदार ज्या शाळेचे संस्थापक होते, चेअरमन होते, त्या शाळेमध्ये मी शिकले आणि लहानाची मोठी जयस्तुते म्हणत झाले. मी सावरकरांची कविता म्हणत लहानाची मोठी झाले आणि कधीही माझ्या कुठल्याही शिक्षकांनी याविषयी मला काही चुकीची माहिती दिली नाही किंवा काही चुकीचं सांगितलं नाही किंवा चुकीचं वक्तव्य केलं नाही. त्यामागे कारण असं होतं की काँग्रेसची कधीच अशी द्वेषाची मनामध्ये किंतु परंतु ठेवण्याची कधीच भूमिका नव्हती. हा विषय कधी आला, जेव्हा तुम्ही इतिहास खोटा सांगता तेव्हा आम्ही खरा इतिहास का सांगायचा नाही. ज्या काळामध्ये नथुराम या देशामध्ये बोलायला लागला, ज्या काळामध्ये एक साध्वी म्हणणारी महिला गांधीजींच्या पुतळ्याला, फोटोला पिस्तूल मारून तिथे तो शो करायला लागली, ज्या काळामध्ये नथुरामला देशसेवक म्हटलं गेलं, ज्या काळामध्ये गांधीजींचा वध झाला, ज्या काळामध्ये सुभाषचंद्र बोस यांची हत्या झाली की त्यांना मरण कशा पद्धतीने आलं त्या विरुद्ध संशय व्यक्त केला गेला, ज्यामध्ये वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधींच्या संबंधांबद्दल कुठेतरी संशय व्यक्त केला गेला, ज्या काळामध्ये नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, त्यांच्याबद्दल अतिशय खालच्या थराला जाऊन, म्हणजे सोनिया गांधी सुद्धा त्यामधून सुटल्या नाही, अतिशय चुकीच्या पद्धतीने त्यांची जात काय आहे, त्यांचा धर्म काय, राहुल गांधी कुठल्या धर्माचे, राजीव गांधींनी काय केलं, अशा पद्धतीच्या सगळ्या देशामध्ये घटना, अफवा घडायला लागल्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा तुम्ही खरा, म्हणजे अगदी मनमोहन सिंग सुद्धा सुटले नाही, म्हणजे मनमोहन सिंग चौपटीवर कुल्फी विकायचे आणि हेमलताजी, माझा प्रश्न आहे की तुम्ही हा मुद्दा त्यांना हातात दिलाय का? तुमचा मुद्दा अदानींवरचा होता, तुम्ही ते मुद्दे मांडले, त्याच्याबद्दल इथे आक्षेप नाही. तुम्ही हिंडनबर्गचा अहवाल मांडला, त्याच्यामध्ये काय होतं, जेपीसीची मागणी, या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण मुद्दा तुम्हीच सावरकरांवरती नेला ना, त्याच्याने संधी मिळाली नाही. मुद्दा सावरकरांवरती दिला म्हणजे भारतीय जनता पक्षाचं जे काही राजकारण चालू आहे, एकीकडे विकासाच्या गोष्टी करायच्या, एकीकडे हिंदुत्वाचा अजेंडा विचित्र पद्धतीने चालवायचा आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती बोलता बोलता राहुल गांधींनी हा मुद्दा मांडला. सावरकरांना कुठे त्याच्यामध्ये जे काही वस्तुस्थिती आहे, सावरकरांकडून जे काही घडलं ती वस्तुस्थिती मांडण्यासाठी राहुल गांधींनी मी काही सावरकर नाही, मी माफी मागितलेली नाही, हा मुद्दा घेतला आणि त्याच्यावरून मूळ मुद्दा म्हणजे मूळ चौकशी केली गेली पाहिजे का, नीरव मोदी कुठे गेले, ललित मोदी कुठे गेला, हा विषय बाजूला ठेवून तुम्ही ज्या पद्धतीने राजकारण सुरू केलं या देशामध्ये, विकासाचा मुद्दा सोडून तुम्ही परत त्याच मुद्द्यावरती येऊन जे राजकारण सुरू केलंय त्याला आमचा आक्षेप आहे. राहुल गांधींबद्दल ज्या काही घटना घडल्या, ज्या पद्धतीने एका व्यक्तीला तुम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न करता आणि राहुल गांधी कोणाचा द्वेष करू शकतात हे म्हणजे 3000 किलोमीटर यात्रा करून जो माणूस प्रेमाचा संदेश देतोय, जी वस्तुस्थिती सांगतोय, त्या माणसावरती तुम्ही जो एक नॅरेटिव्ह सेट करून, एक ज्या पद्धतीने नॅरेटिव्ह सेट करून तुम्ही तो मुद्दा भरकटवताय, तो मुद्द्याला एक वेगळं वळण देताय आणि तुम्ही बाकीच्या गोष्टी सोडून त्याच गोष्टीवरती बोलताय, हा सगळा विषय आहे. संजय शिरसाटजी, तुम्हाला मान्य करणार तुमच्या पक्षाने आणि मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हा मुद्दा अचानकपणे उचलून धरला. राहुल गांधी का पहिल्यांदा बोलले नाही ही गोष्ट, राहुल गांधी याच्या आधी अनेकदा बोलले आहेत. ज्यावेळेस तुम्ही सरकारचा भाग होतात, तुम्ही जेव्हा शिवसेना एकत्रित होती तेव्हा देखील राहुल गांधींची भूमिका होती. तेव्हा म्हणजे महाविकास आघाडीचे तुम्ही घटक पक्ष असताना तेव्हा मात्र मुद्दा नोंदवला नाही. आता कुठेतरी ज्या प्रकारे हेमलता पाटील म्हणतायत की त्या मुद्द्यावरनं लक्ष हटवण्यासाठी, भरकटवण्यासाठी तुम्ही हा मुद्दा उचलताय. आमचा असं कोणताही विचार नाहीये. प्रश्न असा आहे की राहुल गांधींनी एकदा बोललं, माणसाच्या तोंडातून चुकून एखादं वाक्य निघून गेलं तर मी समजू शकतो की झालं, तर एखाद्या वेळेला चुकून अपमान झाला, त्यांनी माफी मागितली असेल, संपला विषय. दरदर वेळेला खिजवण्याचा जो प्रकार आहे ना, दरदर वेळेला ती गोष्ट वारंवार बोलायची आणि हे ठरून बोलतात, हे मैं कोई सावरकर नहीं हूं, मैं गांधी हूं. कसली घमंड आहे? सावरकरांनी काय देशासाठी कमी केलंय? सावरकरांनी काळ्या पाण्यात शिक्षा भोगली नाही, हा इतिहास नाही. परंतु तुम्हाला काय करायचंय की एक समाजाचा डिचवायचा, दुसऱ्या समाजाला जवळ करायचं. हा प्रकार आम्ही आघाडीच्या सरकारमध्ये असताना सुद्धा जेव्हा घडला त्यावेळेला उद्धव साहेबांच्या काने ही गोष्ट गेली, कारण की ते सभागृहातच होते, सांगायची आवश्यकता नव्हती. परंतु सत्तेच्या या समीकरणामुळे त्यांना कदाचित बोलता आलं नसेल आणि म्हणून
आम्ही त्याच विचारधारेने आम्ही बाहेर पडलेलो की आम्हाला खरं हिंदुत्वाचे विचार असेल, बाळासाहेबांचे विचार असेल ते आम्हाला मांडता येत नव्हते. आणि मग पुन्हा आज राहुल गांधी पुन्हा त्या विषयावर बोलायला लागले. मग यांना एकदा चोख उत्तर कसं द्यायचं, म्हणून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेऊन घोषणा केली त्याचा मागचा हेतूच आहे की या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सावरकरांच्या विरोधात जे काय तुम्ही स्टेटमेंट केलंय हा महाराष्ट्र सहन करणार नाही, त्याला उत्तर देईल म्हणून ही रथयात्रा आम्ही काढतोय. देशभर आता मुद्दा पेटवला. खरं तर भाजपने या मुद्द्याला जास्त उतरून दिला. संसदेत आपण बघितलं त्यांचा जो मुद्दा होता की लक्ष भरकटवण्यासाठी देशपातळीवर तुम्हाला माहिती असेल शिरसाटचे आता काय चालू आहे, जो अदानीचा मुद्दा उचलला गेला होता. राहुल गांधी स्वतः म्हणतात की मी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे, त्याच्यावरनं आधी लक्ष हटवण्यासाठी म्हणतात की सगळा ओबीसींचा अपमान केला, तिकडे भरकटवण्याचा प्रयत्न केला. आता सावरकरांचा मुद्दा तिथे आला. अर्थात मी हेमलता पाटलांना देखील विचारलं की राहुल गांधींनी स्वतः तो मुद्दा उपस्थित करून अंगावर ओढून घेतला का, पण तुम्ही आता मुद्दा घेताय तर त्या लक्ष भरकटवण्याच्या कामात तुमचा पण हातभार लागतोय का? कसला लक्ष भरकटवतोय आम्ही? अदानी विषयावर चर्चा चोर आहेत हे कोणी आम्ही म्हणलंय? हां हे तुम्हीच म्हणलंय. हां तुम्हीच म्हणलंय अदानीला अटक करा किंवा त्याची चौकशी करा किंवा त्याच्या आणखीन काय इन्क्वायरी असेल ते करा. त्याला कोणी मना केलंय? ती मागणी जरूर करा ना. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये या सगळ्या मागण्या करून जो या देशाच्या विरोधात काम करेल, जो या देशाच्या लोकांना जनतेला फसवण्याचं काम करेल, त्यासाठी आपल्याला मार्ग दिलेले आहेत. तुम्हाला या गोष्टीसाठी अनेक दरवाजे उघडे आहेत. लोकसभाच म्हणून नाही तर अनेक लोक तुम्हाला माहिती आहे एक रिट पिटिशनच्या माध्यमातून जरी गेली तरी याची चौकशी होते. म्हणून आपल्याला मार्ग अनेक आहेत. परंतु ते मार्ग न धरता एखादं स्टेटमेंट असं करायचं जे कॉन्ट्रोवर्शियल होईल आणि मग सांगायचं की आम्हाला अदानी प्रश्नावर बोलू दिलं नाही, आम्हाला नीरव मोदीच्या प्रश्नावर बोलू दिलं नाही. हे काय आमचे काही नातेवाईक आहे? जो कोणी देशाला लुटायचा प्रयत्न करेल त्याच्यावर कारवाई होणे असं अपेक्षित आहे. आणि कायदा हा सर्वांसाठी समान आहे. म्हणून लक्ष भरकटण्याचा काही प्रश्न नाही. राजकारणाला दुसऱ्या दिशेला कसं न्यायचंय? तुम्ही एकीकडे भारत जोडो यात्रा काढता. कशासाठी काढली? की आम्ही सर्वजण एक आहोत, आम्हाला सर्व धर्माचा आदर आहे, हीच भूमिका होती ना. मग सावरकराबरोबर एवढा तिरस्कार का? काय तुमचं वाकड गेलं? का तुम्ही तिरस्कार करता? आमच्या ज्या भावना आहेत त्या ठेस पोहोचवण्याचं काम तुम्ही का करता हा माझा खरा प्रश्न आहे. हेमलता पाटलांना काहीतरी मुद्दा मांडायचा, मग मला संजय आवटेंकडे जायचं आहे. याच्याबद्दल एक वेगळा त्यांचा पर्स्पेक्टिव्ह आहे. हेमलतांनी तुम्ही हातवरती तुमचा मुद्दा तुम्ही मांडा, मग मी संजयजी लोकशाहीबद्दल बोलतायत. मला खूपच आनंद झाला त्याने ज्या पद्धतीने लोकशाहीची भूमिका मांडली. परंतु सगळ्यात महत्वाचं आहे की राहुल गांधींनी कुठल्याही समाजाचा अपमान केलेला नाहीये, कुठल्याही धर्माचा अपमान केलेला नाही. जे चोर आहेत त्यांना चोर म्हटलं, त्याच्यामध्ये कुठल्या धर्माचा, कुठल्या समाजाचा, ओबीसींचा अपमान झाला असं ओबीसी सुद्धा म्हणत नाहीत. हे तुम्हाला राजकारणासाठी तुम्हाला आता परत सत्तेत येण्याची शक्यता वाटत नाही आणि म्हणून परत तुमचे 2 सर्वे झाले, 3 सर्वे झाले, त्याच्यामध्ये लोकांची सहानुभूती तुमच्या बाजूनी नाही आहे. आणि ही वस्तुस्थिती असल्यामुळे तुम्हाला आता कुठेतरी तुम्ही सावरकरांचा फोटो टाकता, कुठेतरी तुम्हाला ओबीसींचा अपमान झाला असं वाटतं, कुठेतरी तुम्ही आता परत रथयात्रा काढणार. हे सगळे तुम्हाला निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी तुम्हाला जे फंडे करायचे त्याच्यासाठी आहे आणि त्यासाठी राहुल गांधींनी कोणाचा अपमान केला असं विधान तुम्ही करू नका, एवढंच मला सांगायचं. ठीक आहे. संजयजी तुम्ही चर्चा ऐकताय. संजय आवटे वरिष्ठ राजकीय पत्रकार आहेत आणि ते गेली अनेक दिवस अनेक वर्ष महाराष्ट्राचं राजकारण बघतायत आणि त्यांना हा मला खरं तर मुद्दा न्यायचा आहे की राहुल गांधींनी खरं तर अदानी हिंडनबर्ग हा मुद्दा मांडला होता. वेगवेगळ्या पातळीवरती तो मुद्दा मांडला जात होता आणि अनेकांनी तो मुद्दा अप्रिशिएटही केला होता की ह्या मुद्द्यावरती चर्चा खरं तर व्हायला हवी. पण अचानकपणे राहुल गांधी म्हणतात मी सावरकर नाही आहे, मी गांधी आहे, हा मुद्दा ते उपस्थित करतात. त्यांनीच मांडलेला मुद्द्याला त्यांनीच कुठेतरी खोडून काढलं आणि आता ती संधी मिळाली. तुम्हाला काय वाटतं आता अचानकपणे सावरकरांच्या मुद्द्याने पुन्हा एकदा उचल खाल्ली? हा मुद्दा काय राजकारणात महाराष्ट्रातनं कधीच गेला नव्हता बाहेर. काही वर्षांनी टप्प्याटप्प्याने तो परत येत असतो आणि अनेकांना तो आपलं राजकारण चमकवण्याची संधी देत असतो. हा मुद्दा पुन्हा एकदा राहुल गांधीने हाताने हा मुद्दा विरोधकांच्या समोर वाढून दिलाय. नाही कमलेश, बघा खरं म्हणजे राहुल गांधी जेव्हा भारत जोडो यात्रा करत होते आणि तेव्हा ते महाराष्ट्रामध्ये आले होते, तेव्हा महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यांनी सावरकरांचा मुद्दा मांडला आणि आपण बघितलं असेल की तेव्हा भारत जोडो यात्रेचं कव्हरेज जवळपास कुठे फारसं होत नव्हतं. पण सावरकर हा मुद्दा आला आणि त्यानंतर प्रतिक्रिया उमटल्या आणि त्यानंतर मात्र भारत जोडो यात्रेबद्दल बऱ्यापैकी चर्चा सुरू झाली. सावरकर या मुद्द्यावर बऱ्यापैकी लोक बोलू लागले. त्यामुळे सावरकर हा मुद्दा पुढे आला की सावरकर या विषयावर चर्चा सुरू होते हे खरं म्हणजे राहुल गांधींना नीटपणे माहिती आहे.
असं असताना राहुल गांधींनी आत्ता सावरकर हा मुद्दा आणण्याची गरज नव्हती. माफी मागण्याचा मुद्दा आला तेव्हा मी काही माफी मागणार नाही, मी गांधी आहे, मी सावरकर नाही. हे ठीक आहे, सावरकर आणि माफीवीर असं जे काही नॅरेटिव्ह सेट झालेलं आहे, पण मला असं वाटतं की मुळामध्ये अशा प्रकारचं विधान राहुल गांधींनी केलं नसतं तर ते जास्त पॉलिटिकली करेक्ट ठरलं असतं. 2-3 कारणं आहेत. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की मुळामध्ये भारत जोडो यात्रेमुळे एक निश्चितपणे झालं की राहुल गांधींना गंभीरपणे घेतलं गेलं. तोपर्यंत राहुल गांधींची प्रतिमा काय प्रकारे केली गेली होती हे आपल्याला माहिती आहे. आणि भारत जोडो नंतर मात्र राहुल गांधी हे अत्यंत गंभीरपणे राहुल गांधींकडे देश बघू लागला, विरोधक बघू लागले, सगळेच बघू लागले. जे राहुल गांधी असणं आमच्यासाठी सोयीचे काँग्रेसमध्ये असं विरोधक म्हणत होते, किंबहुना उलटपक्षी राहुल गांधी काँग्रेसमध्ये आहेत म्हणजे ते आमच्याच बाजूने आहेत, आमचा प्रचार करतायत, अशा प्रकारची भाजपची आणि विरोधकांची मांडणी होती. तेच राहुल गांधी भारत जोडो नंतर मात्र वेगळ्या पद्धतीनं झळाळून पुढे आले. त्यानंतर राहुल गांधी थांबले नाहीत आणि प्रामुख्यानं अदानी मुद्द्यावर ज्या प्रकारची मांडणी राहुल गांधींनी सुरू केली आणि 20,000 कोटींचं काय आणि व्यवस्थितपणे अभ्यासपूर्ण मांडणी सुरू केली, त्यानंतर तर राहुल गांधी हे गैरसोयीचे आहेत हे लक्षात आलं. ज्या राहुल गांधींचं अजिबात भय वाटत नव्हतं, उलटपक्षी राहुल गांधींचं हसवत होतं. राहुल गांधी काँग्रेसमध्ये असणं आवश्यक होतं, राहुल गांधी लोकसभेमध्ये असणं पण आवश्यक होतं, कारण राहुल गांधी काहीतरी हास्यास्पद विधानं करतात अशा प्रकारची प्रतिमा होती. ते राहुल गांधी लोकसभेमध्ये असताच कामा नये या निर्णयाप्रत, या निष्कर्षाप्रत जवळपास विरोधक किंवा भाजप आलं आणि मग आता काही झालं तरी राहुल गांधी नको. एक साधी गोष्ट अशी आहे की जेव्हा राहुल गांधींच्या अपात्रतेचा मुद्दा पुढे आला तेव्हा स्वाभाविकपणे राहुल गांधींच्या विषयी कमाली की सहानुभूती लोकांना वाटली, सगळ्यांनाच वाटली. विरोधकांना सुद्धा राहुल गांधींचं भय वाटतंय हा पण मुद्दा पुढे आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधींचा मुद्दा हा अदानीशी जोडला गेलेला असल्यामुळे मुळात जाणीवपूर्वक एखाद्या उद्योजकाला वाचवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे आणि त्या उद्योजकाच्या अनुषंगानं जे काही असेल ती स्पष्ट भूमिका मांडण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतायत. त्यामुळे राहुल गांधींच्या विषयी अत्यंत सहानुभूतीची भूमिका, पूर्णपणे सहानुभूतीची भावना देशभर खरं म्हणजे निर्माण झाली. त्याच्यानंतर जेव्हा हा सावरकरांचा मुद्दा पुढे आला, मला असं वाटतं की इथे थोडी गफलत झाली. हा सेल्फ गोल होता. हा सेल्फ गोल झाल्यामुळे झाला असं की मग बाकी सगळे मुद्दे बाजूला पडले. मुळामध्ये अदानी मुद्द्यावर सरकारला बोलायचं नव्हतंच, अदानी मुद्द्यावर भाजपला कधीच बोलायचं नव्हतं, बाकी जे मुद्दे पुढे आले त्या मुद्द्याबद्दलही बोलायचं नव्हतं. पण सावरकर मुद्दा जेव्हा पुढे आला त्यानंतर मात्र मग सावरकर याच विषयावर रणकंदन सुरू झालं. साधी गोष्ट अशी आहे, खरं म्हणजे मुळात आत्ता राहुल गांधींना अपात्र ठरवण्याचा जो काही मुद्दा आहे त्याला आपण सगळं बघितलं पाहिजे की तो जर न्यायालयाचा निर्णय असला तर त्यामध्ये असणारं बाकी सगळं राजकारण वगैरे सगळं बघितलं पाहिजे. मुळामध्ये मोदी आणि ओबीसी हेही जोडण्याचा प्रयत्न झाला. मुळामध्ये मोदी आडनाव सगळ्याच ओबीसींचा आहे असंही नाहीये, पण तो जोडण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे मुळात मुद्दा भरकटून जावा असा प्रयत्न सुरूच होता आणि त्याला अनायासे सावरकर मुद्दा आल्यामुळे आणखी यश मिळालं असं दिसतं. एक साधी गोष्ट बघा, मुळामध्ये उद्धव ठाकरेंची मालेगावात सभा झाली, उद्धव ठाकरे बाकी सगळं बोलले, पण उद्धव ठाकरेंना सुद्धा सावरकरांच्या भूमिकेबद्दल राहुल गांधींच्या सोबत असणं शक्य नाही. त्यामुळे सावरकर या मुद्द्यावर मात्र आमचा पाठिंबा नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यातून 2-3 गोष्टी झाल्या. एक म्हणजे कारण नसताना भाजपला आणि विरोधकांना एक मुद्दा मिळाला, हा पहिला भाग आहे. आणि दुसरं म्हणजे महाविकास आघाडीमध्येच त्यामुळे एक दुफळी निर्माण झाली, कारण उद्धव ठाकरेंना सावरकर या मुद्द्यावर राहुल गांधींच्या सोबत जाणं शक्य नाही. तर मला असं वाटतं की हा खरं म्हणजे हा मुद्दा टाळला असता किंवा हा विषय टाळला असता, हा शब्द वापरला नसता, आता काही फार बिघडलं नसतं. सावरकरांबद्दलची राहुल गांधींची भूमिका काय आहे ती भारताला माहिती आहे, गांधींबद्दल बाकी भाजपची भूमिका काय ते सगळ्यांना माहिती आहे. मला असं वाटतं की असे विषय टाळून मुख्य फोकस जो आहे तो मुख्य फोकस पाहिजे होता आणि तो केला गेला होता. तो याच्यामुळे थोडासा ढळला आणि त्यामुळे थोडीशी गडबड झाली. पॉलिटिकली हे विधान इनकरेक्ट होतं. त्याचा गैरफायदा, त्याचा फायदा निश्चितपणे विरोधकांनी भाजप उठवण्याचा प्रयत्न करणारच आहेत. आता याच्या सापळ्यातून बाहेर पडून आपला मुद्दा पुन्हा रेटायचा कसा हे ठरवावं लागणार आहे राहुल गांधींना. त्यांनी प्रयत्न केला तर त्यामध्ये फार अशक्य पण नाही. ठीक आहे, मला आता याच्यावरती खरं तर 2 प्रतिक्रिया मला महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात पहिले मी ना हेमलता पाटील तुमच्याकडे येणार आहे. तुम्ही ऐकलं संजय आवटेंचं विवेचन, त्यांचं म्हणणं आहे की हा सेल्फ गोल आहे. खरं तर तुम्ही एक मुद्दा उचललेला असताना, तुमच्या मागे भारत जोडो यात्रेचं इतकं चांगलं वातावरण तयार असताना, महाराष्ट्रात तुमच्याकडे एक फॉर्मिडेबल अलायन्स तयार असताना हा मुद्दा टाळला असं तर बरं झालं असतं. तुम्ही नाशिकच्या आहात हेमलताजी, नाशिकमध्ये सावरकरांचं जन्मस्थान आहे, त्यांचा अनेकदा उल्लेख होत असतो त्यांच्या सगळ्या गोष्टींचा नाशिकची. तर तुम्हालाही माहिती ही गोष्ट, हा मुद्दा सेन्सिटिव्ह आहे लोकांसाठी. म्हणजे भले सावरकरांचं माफीपत्र, त्यांनी माफी मागितली होती का, मागितली होती ती भूमिका, याच्यावरून आपण वेगळी चर्चा करू शकतो. पण जे मुद्दे सेंटिमेंट्सला हात घालणार आहे त्या सेंटिमेंट्सला तुम्ही हवा घालून हा सेल्फ गोल केलेला आहे. म्हणजे तुम्ही 2 पातळ्यांवरती, एक तर तुम्ही स्वतःच उचललेल्या मुद्द्याला तुम्ही त्याची धार कमी करून टाकतात, दुसरीकडे तुमच्या सोबतच्या पक्षांची पण अडचण करता. मान्य कराल काँग्रेस पक्ष म्हणून हा सेल्फ गोल आहे?
नाही, राहुल गांधींनी मुख्य मुद्दा तोच मांडला होता आणि त्या मुद्द्यावरती राहुल गांधी ठाम आहेत. ज्या पद्धतीने राहुल गांधींना अपात्र ठरवलं गेलं आणि जे काही राजकारण झालं ते संपूर्ण देशाने बघितलेलं आहे. त्यामुळं काँग्रेसनी मुद्दा जो मांडला होता तो त्या मुद्द्यावरती काँग्रेस ठाम आहे, त्याच्यासाठी काँग्रेस लढत आहे. परंतु राहुल गांधी बोलताना माफीवरून हा शब्द आला आणि माफीवरून ते बोलले. त्याच्यामध्ये मग काही विरोधकांना स्पेस दिली, काही नॅरेटिव्ह सेट करायला संधी दिली वगैरे असं म्हणण्यात काही अर्थ नाही. जी काही वस्तुस्थिती आहे ती मांडली. राहुल गांधींची स्पष्ट भूमिका सावरकरांच्या माफीबद्दल आहे, ती त्यांनी अनेक वेळा मांडलेली आहे. भारतीय जनता पक्षाने सत्तेमध्ये असताना जेव्हा आपण विकासाच्या मुद्द्यावरती आपण राजकारण करायचं असं म्हटलं असताना सुद्धा गांधीजींना गोळ्या घालण्यापासून आंबेडकरांबद्दल वक्तव्य म्हणजे भारतीय जनता पक्ष आपला जो अजेंडा आहे तो कुठल्याही पद्धतीने सोडायला तयार नाहीये. आणि राहुल गांधी बोलताना त्या पद्धतीचं त्यांनी ते वक्तव्य केलं. परंतु मूळ मुद्दा हाच आहे की हे सगळे जे मोदी देशातून पळून गेले त्याच्या संदर्भात सरकार काय करतंय आणि ज्या पद्धतीने लोकशाही व्यवस्थेला पूर्ण हरताळपासून एका हेमलताजी, खासदारावरती एका हेमलताजी, डिस्ट्रिक्ट कोर्टाने निर्णय दिल्यानंतर हा 24 सेल्फ गोल आहे का? तासाच्या तुम्ही मी म्हणतोय की हा सेल्फ गोल आहे, तुम्हाला पटतंय का हा मुद्दा? असं म्हणता येणार नाही सेल्फ गोल आहे. हे बोलताना ते बोलले याला सेल्फ गोल असं म्हणता येणार नाही. अनावधानाने मूळ मुद्दा झालाय? तोच आहे. अनावधानाने नाही, झालाय उल्लेख? अनावधानाने नाही, ते राहुल गांधी अनेक वेळा बोललेले आहेत. मूळ मुद्दा तोच आहे. विरोधकांनी तो मुद्दा ज्या पद्धतीने उचलला आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने हवा भरली तो विषय आहे, पण मूळ मुद्दा हाच आहे आणि त्या मुद्द्याशी आम्ही ठाम आहे. एक मिनिट, मला संजयजी तुमच्याकडे येतो. एक मिनिट, मला शिरसाटांकडे जायचं आहे. संजयजी, ठीक आहे, तुम्ही म्हणतात की हा मुद्दा आहे, सावरकरांच्या हा अस्मितेचा मुद्दा आहे, पण काल उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली की उद्धव ठाकरे म्हणाले की आम्हाला राहुल गांधींची भूमिका मान्य नाही. राहुल गांधी ना त्यांनी काल स्पष्ट सुनावलं, त्यांच्या मोठ्या सभेत त्यांनी सुनावलं, हजारो लोकांच्या त्यांनी साक्षीने सुनावलं की राहुल गांधी तुमची भूमिका आम्हाला मान्य नाही, सावरकर आमचं दैवत आहेत. मग आता पुन्हा मुख्यमंत्री प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत, राज्यभर तुम्ही सावरकर गौरव यात्रा काढणार आहात. जर उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्टच केली तर मग नव्याने हा तुमचा नक्की टार्गेट, कारण आजची प्रेस कॉन्फरन्स तुम्ही ऐकाल ना तर त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये राहुल गांधींपेक्षा उद्धव ठाकरे जास्त फोकस होते. नाही, आम्हाला यासाठी त्यांना फोकस करण्यात आलं की यांची उद्धव साहेबांची जी भूमिका आहे ती सभेपुरतं ठीक आहे, टाळ्या वाजवण्यापुरतं ठीक आहे, पब्लिकचा रिस्पॉन्स या वाक्यावर मिळेल ही त्यांची त्यांना जाणीव होती, म्हणून त्यांनी केलेलं ते वाक्य विधान आहे. एक आहे, एखादी तुमची भूमिका मला पटली नाही तर मग मी काय निर्णय घेणार आहे हे सांगितलं पाहिजे ना. राहुल गांधींनी घेतलेली भूमिका ही आम्हाला मान्य नाही, म्हणून आम्ही यापुढे असं असं करणार, तसं करणार, काहीतरी तुम्ही भूमिका ठोस मांडा ना. तुम्ही मला तुमची भूमिका पटली नाही पण मी संसार तुमच्या बरोबरच करायचं, असं कुठं चालतं का? तुमची एक स्पष्ट भूमिका असली पाहिजे. आमची आयडिओलॉजी ही आहे. काँग्रेस बघा, काँग्रेस काय म्हणते, आम्ही आमचं ठरलेलं जे काही आमचं आयडिओलॉजी आहे त्या पद्धतीने आम्ही चालणार. ते त्याच्यात तडजोड करते का? राष्ट्रवादी, आता जे काही हेमलताताईंनी जे सांगितलं त्याच पद्धतीने सांगतो की राष्ट्रवादी यांनी सोनियाला विरोध करूनच वेगळा पक्ष स्थापन केला ना. सोनिया गांधीला विरोध म्हणूनच वेगळा पक्ष स्थापन झाला ना त्यांचा, तरी त्यांनी त्यांची आयडिओलॉजी ठेवली ना. आज तरी काँग्रेस त्यांच्या बरोबर जाते, मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेस बरोबर जाते. मग तीच गत जर उद्धव साहेबांची होत असेल मग हे समीकरण कशासाठी? मग सत्तेसाठी आहे का? मग हे तुम्ही सांगा. आम्हाला सत्ता हवी, मग एन केन प्रकारे, मग आम्हाला तो राष्ट्रवाद, तो हिंदुत्ववाद, तो बाकीच्या सगळ्या गोष्टी हे आम्हाला दुय्यम आहे हे तरी सांगा ना, ते मान्य करा ना. मग राहुल गांधीने आता तुमची भारत जोडो यात्रा काढली, हे म्हणतात देशात लोकशाही नाही. कोणत्या ठिकाणी त्यांना विरोध करण्यात आला? भारतभर, कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत जावेपर्यंत त्यांना विरोध कोणी केला का? त्यांना पुन्हा प्रोडक्शन देण्यात आलं का नाही? लोकशाहीच्या मार्गाने जात असताना तुम्हाला सर्वस्व आम्ही मदत केलेली आहे. मदत केली याचा अर्थ आम्ही तुमच्यावर उपकार केले नाही. हे लोकशाही मधला तुमचा असलेला अधिकार जो होता त्याला अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि हे सर्व करत असताना महाराष्ट्रामध्ये जशी एंट्री केली तुम्हाला सावरकरचं विधान आठवायला लागलं, पुन्हा सावरकरवर टीका केली. कारण पूर्ण नॅशनल मीडियाने असेल किंवा स्टेटच्या मीडियाने असेल तुमच्या त्या भारत जोडो यात्राची तेवढी गंभीरपणे दखल घेतली नव्हती. आताच आमच्या पत्रकार मित्रांनी सांगितलं. पण जसा सावरकर मुद्दा आला तर फोकस झाला राहुल गांधी. मग त्यांना जर असं वाटतं की सावरकरांचं नाव घेतल्यामुळे आपण फोकस होऊ शकतो म्हणून ते वारंवार ते चुकी करतात. आणि उद्धव साहेबांनी त्याला
मूक पाठिंबाला म्हणतो ना आपण, पाठिंबा नाही पण मूक पाठिंबा, वरून मी संमती, बोलणार हां. तुम्हाला ते ऐकावं लागेल, आतून आमचा गपचूप पाठिंबा आहे, असा तो एक प्रकार झालेला आहे. म्हणून आज मुख्यमंत्र्यांनी ते सांगितलं, तुम्ही आघाडीतून बाहेर पडणार आहात का? तुम्हाला स्वाभिमानी आहात ना तुम्ही सत्तेचा पर्वा करत नाही ना, तुम्ही शिवसेना म्हणून शिवसेना बाळासाहेबांचे चिरंजीव आहात ना, मग तुम्हाला त्या पद्धतीने बोलायचं आहे ना, मग शिवसेना प्रमुखाने सहन केलं असतं का? नाही. मग पडा बाहेर. तुम्हाला आमच्याबद्दल बोलताना जेव्हा तुम्ही म्हणता निवडणुका घेऊन दाखवा मग आम्ही पाहू, अरे मग या आघाडीत बसलं कशाला? तुम्ही बाहेर पडा ना तिथून आणि होऊ दे एकदाचं. हा मुद्दा आहे महत्वाचा. म्हणून यांना आमच्या सर्व जे काही आमचा स्वाभिमान आहे त्यांना जोडे मारणे किंवा त्यांच्यावर टीका करणे हा यांचा जो आता रोजचा जो दिनक्रम ठरलाय त्याला विरोध म्हणून ही रथयात्रा. संजय राऊतांना एक मुद्दा मांडत होता मगाशी, ज्या प्रकारे राहुल गांधींवरती चर्चा सुरू होती त्यांनी सांगितलं. संजयजी तुमचा मुद्दा, कारण मला ना एक शिरसाट तुमच्याकडे मला एक महत्त्वाचा प्रश्न घेऊन यायचा आहे, पण आधी संजय राऊतांचा मुद्दा मांडू द्यात. मला एक खूप महत्त्वाचा प्रश्न तुमच्याकडे घेऊन यायचा आहे या आघाडीबद्दलचा. संजयजी, हेमलता पाटील मगाशी बोलत होत्या, एक म्हणजे आता त्याच्यापूर्वी संजय शिरसाट बोलले आत्ता जस्ट. संजय शिरसाट आयडिओलॉजी आणि आदर्शवाद वगैरे बद्दल बोलतात, ही छानच गोष्ट आहे. पण मुळामध्ये एक तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हेमलता पाटलांच्या अनुषंगाने मला मुद्दा विचारायचा आहे, उपस्थित करायचा आहे काँग्रेसच्या संदर्भामध्ये. खरं म्हणजे काँग्रेस कायम सावरकरांबद्दल बोलत आहे किंवा अलीकडच्या कालावधीमध्ये सावरकर कसे माफीवीर होते वगैरे हे मांडण्याचा प्रयत्न होतो. इतिहास काय आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे ते खरं खोटं हा मुद्दा वेगळा आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मुळामध्ये सावरकर आज जे काही आहेत, सावरकरांचं आज जे काही परसेप्शन आहे, सावरकरांची आज जी काही प्रतिमा आहे, ती कमलेश तयार केली कोणी? मुळामध्ये गेली 70 वर्ष सत्ता काँग्रेसची, आणि काँग्रेसच्या सत्तेमध्ये पाठ्यपुस्तक मंडळापासून ते सगळे शिक्षण विभागापर्यंत सगळी सत्ता ही काँग्रेसकडे होती. त्यामुळे शाळा महाविद्यालयांमध्ये पाठ्यपुस्तकांमध्ये सावरकर शिकवले कोणी? सावरकर या पद्धतीने मांडले कोणी? सावरकरांना या प्रकारचं स्थान दिलं कोणी? तर मला असं वाटतं की आता अचानकपणे, म्हणजे तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळेजण आपण लहानपणी पाठ्यपुस्तकामध्ये जे काही सावरकर शिकलेलो आहोत, स्वातंत्र्यवीर सावरकर, मार्शलिस्टचा तो मार्शलिस्टची उडी वगैरे, हे सगळं जे काही आपण शिकलेलो आहोत ते सगळं मुळात शिकवणारी जी पाठ्यपुस्तकं आहेत ती पाठ्यपुस्तकं तयार करणारी काँग्रेस होती इतकी वर्ष. मग इतकी वर्ष तुम्ही जे परसेप्शन सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये तयार करता, इतकी वर्ष जी प्रतिमा तुम्ही सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये तयार करता, आकस्मिकपणे तुम्ही काहीतरी वेगळं बोलता. मला असं वाटतं की या सगळ्याचा सारासार विचार केला पाहिजे की तुमचं म्हणणं खरं आहे की खोटं आहे हा मुद्दा वेगळा आहे, पण मुळामध्ये याची प्रतिमा तयार कशी झालेली आहे, नॅरेटिव्ह कशा प्रकारे तयार झालेला आहे. आता जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा त्या प्रतिमांचं काय होणार आहे, आणि ही प्रतिमा तयार होण्याचं जे काही खापर आहे ते कोणावर फोडलं पाहिजे? ही प्रतिमा मुळामध्ये तयार केली कोणी? जे वास्तव तुम्हाला आज वाटतं, जो इतिहास तुम्हाला आज वाटतो, ज्या फॅक्च्युअल गोष्टी तुम्हाला आज वाटतात, तर तेव्हा या सगळ्या पाठ्यपुस्तकामध्ये, शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये का आल्या नाहीत? असे अनेक विषय. त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसनं आता आकस्मिकपणे अशा प्रकारची भूमिका घेण्यापेक्षा हे ठरवलं पाहिजे की पॉलिटिकल करेक्टनेस काय आहे, राजकीय शहाणपण काय आहे, राजकीय समंजसपण काय आहे, आणि आता आपला केंद्रबिंदू कुठला असला पाहिजे. त्याच्याऐवजी जर तुम्ही नको त्या मुद्द्यांवर चर्चा कराल तर मग ती चर्चा भरकटावी असा प्रयत्न विरोधक आपोआपच करतील आणि तुमच्या मूळ मुद्द्याचं तेज आणि गांभीर्य कमी होईल. हे काँग्रेसनं नीटपणे लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडला, पण म्हणजे संजयजी थोडंसं मी फक्त याच्यामध्ये एक माझं एक वेगळं ओपिनियन मी त्यात मांडेल. म्हणजे ठीक आहे, तुम्ही म्हणता की सावरकरांचा मुद्दा अनेक वर्ष पाठ्यपुस्तकातनं शिकवला गेला. दुसरीकडे इंदिरा गांधींनी सुद्धा पत्र लिहिलं होतं की सावरकर या देशाचे थोर सुपुत्र होते, भारत मातेचे थोर सुपुत्र होते. पण कसं आहे, इतिहास हा नवीन नवीन जशी संशोधनं येत असतात, इतिहासामध्ये नवीन नवीन फॅक्ट समोर येत असतात, त्याच्याप्रमाणे इतिहास बदलत असतो. त्यामुळे राहुल गांधींना 100% इथे आपण त्यांनी नवीन मुद्दा उपस्थित केला असं म्हणणं योग्य ठरेल. पण तुम्ही जो महत्त्वाचा मुद्दा मांडला, इतिहास एक लक्षात घ्या, त्यांचं आकलन चुकीचं असं मी म्हणतच नाहीये. त्याचा मुद्दा कशा प्रकारे वापरायचा याचं राजकीय आकलन आणि शहाणपण हा त्यातला मुद्दा आहे. बरं ठीक आहे. आता दुसरा मुद्दा जो तुम्ही मांडला ना, तो रेलिव्हन्सचा पॉलिटिकल, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. भाजपवरती अनेकदा आरोप केला जातो की भाजप इतिहासातले जुने दाखले देत, इतिहासावरती लोकांना भावनिक राजकारण केलं जातं, इतिहासाचे दाखले देऊन काय साध्य होतं, सध्याच्या मुद्द्यांवरती फोकस करा, सध्याच्या पोटापाण्याचे प्रश्न बघा वगैरे, असं अनेकदा काँग्रेसचे नेते या गोष्टी म्हणताना बघितले. स्वतः राहुल गांधींना आपण या गोष्टी बोलताना बघितल्यात. इतिहासातले दाखले देऊन सध्याच्या राजकारणात साध्य काय, रेलिव्हन्स काय आहे हेमलता पाटील या मुद्द्याचा? अचानकपणे पुन्हा सांगतो की तुम्ही हा मुद्दा मांडत असताना तुम्ही स्वतःचीच नाही, स्वतःच्या नवीन मित्रपक्षांचीच सुद्धा अडचण तिथे करतात. या गोष्टीचा पॉलिटिकल रेलिव्हन्स काय? तुम्ही म्हणता ते एका अर्थाने बरोबर आहे की जसं काँग्रेस म्हणतं की आता देशासमोरच्या समस्या हे करा, परंतु जसं मी मगाशी बोलताना सांगितलं, संजय राऊतांनी पण आता त्या मुद्द्याला स्पर्श केला
त्यांनी कदाचित सुरुवातीची चर्चा ऐकली नसेल की तुम्ही इतिहास बदलायला लागलाय, तुम्ही इतिहास चुकीचा इतिहास लोकांसमोर सांगायला लागलाय, म्हणून काँग्रेस कुठेतरी खरा इतिहास सांगतोय. हाच फक्त त्याच्यामधला उद्देश आहे. तुम्ही ज्या पद्धतीने थोर पुरुषांचा अपमान करता, म्हणजे महात्मा गांधींपासून, नेहरूंपासून, वल्लभभाई पटेलांपासून, सुभाषचंद्र बोस पासून वेगवेगळे विषय समोर आणतात आणि देशाला भ्रमित करतात, देशामध्ये कन्फ्युजन निर्माण करतात. आणि त्यामुळे खरा इतिहास काय आहे, खरा इतिहास नक्की काय घडलाय हे कुठेतरी काँग्रेस आता सांगायला लागलं. ते बरोबर आहे संजय आवटे जे म्हटलं, मी मगाशी बोललेच की शाळेमध्ये आम्ही सावरकरांना वाचत शिकत त्यांच्या कविता म्हणत आम्ही मोठे झालो आणि काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये आम्ही ते मोठे झालो. परंतु काँग्रेसने अशा पद्धतीने कधी पूर्वी लक्षच दिलं नाही. अशा पद्धतीने राजकारण करायचं असतं, अशा पद्धतीने एखाद्या पुरुषाची प्रतिमा हनन करायचं असतं, अशा पद्धतीने सुडाचं द्वेषाचं राजकारण करायचं असतं. हे काँग्रेसने आजपर्यंत केलं नाही. आणि आता कुठेतरी जो खरा इतिहास आहे, जो खरा इतिहास आहे तो एक सांगण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न असावा. अर्थात तो मुद्दा आता उपस्थित करायला हवा होता का, तो सेल्फ गोल झाला का, राहुल गांधींनी आता त्या विषयावर बोलायला हवं होतं का, या सगळ्या गोष्टींमध्ये आता बोलण्यात काही तथ्य नाहीये. मुख्य जो मुद्दा आहे, मुख्य देशापुढचा जो प्रश्न आहे आणि मुख्य जो राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केलाय त्याच्यावरती चर्चा उपस्थित व्हायला हवी. परंतु कुठेतरी त्या मुद्द्यांवरती उत्तर देणं सरकारला शक्य नाहीये. त्यामुळे आता मग गौरव यात्रा, कुठे राहुल गांधींच्या फोटोला विधानसभेच्या बाहेर जोडे मारणं, असं काहीतरी मूर्खासारखं कृत्य करणं, कुठेतरी घोषणा देणं, हे सगळं आता भारतीय जनता पक्ष त्यांच्या स्टाईलनी, त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने आणि त्यांच्या संस्कृतीप्रमाणे ते करणार. परंतु आम्ही आमचा जो मुख्य मुद्दा आहे तो सोडणार नाही. सावरकरांचा विषय आपण बाजूला ठेवू, त्याविषयी चर्चा करण्यापेक्षा मोदी कुठे पळून गेले आणि देशाचा पैसा कुठे गेला, अडाणींचं काय चाललंय आणि जो अहवाल आलाय त्याच्यावरती सरकार जेपीसी का देत नाही, या विषयावरती आपण खरं तर आता चर्चा करायला हवी. आणि आम्ही त्या विषयाशी फर्म आहोत. त्या विषयावरती आम्ही चर्चा घडवून आणण्यासाठी आम्ही जे काही करणं शक्य आहे ते संपूर्ण करू. ठीक आहे. एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे मला ही चर्चा न्यायची आहे, कारण आपल्याकडे शेवटची 15 मिनिटं शिल्लक आहेत आपल्याकडे. पण हेमलताजी, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, विलासराव देशमुख हे वाक्य नेहमी वापरत असत. ते नेहमी म्हणायचे की राजकारणात काही गोष्टी असतात, एकदा बाण सुटलाय. तुम्ही आता किती जरी म्हटलात की महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा व्हावी, राहुल गांधींच्या मुखातून सावरकरांचं वाक्य निघून गेलं आहे, त्याचं आपल्याला पॉलिटिकल फॉलोआउट आपल्याला बघायला मिळतो आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात घ्यायचा तो म्हणजे महाविकास आघाडीचा. महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी गेले काही दिवस वेगवेगळ्या आपल्याला घटना बघायला मिळतात ज्या खूप इंटरेस्टिंग आहेत. नागालँडमध्ये भाजपसोबतच्या सरकारमध्ये NCPचं सहभागी होणं, उद्धव ठाकरेंनी अचानक देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चालत येणं, आता महाविकास आघाडीमधल्याच 2 घटक पक्षांनी म्हणजे उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना सुनवणं, याच्यामुळे एक वेगळं चित्र तयार होत आहेत. संजय शिरसाटांना कदाचित हे ऐकून थोडंसं चेहऱ्यावरती हसू देखील येईल. शिरसाट साहेब, महाविकास आघाडीमध्ये थोडंसं या मुद्द्यावरून तुम्हाला वाटतंय त्यांच्यात तडे जायला लागलेले आहेत? तुम्हाला एक सांगतो की आता आमचं विधानसभेचं अधिवेशन होतं. शेवटच्या दिवसाच्या एक दिवस अगोदर हे राहुल गांधी प्रकरण, सावरकर प्रकरण, सर्व याच्यावर बोंबाबोंब झाली, हे सर्व तुम्ही पाहिलेलं आहे. मग काय झालं, आता विधानसभेचं अधिवेशन संपतंय, शेवटचा दिवस आहे, मुख्यमंत्र्याला रिप्लाय द्यावा लागतो. सगळ्या गटनेत्यांची बैठक झाली. मग त्यात काँग्रेस आली, राष्ट्रवादी आली आणि हे 2च, बाकी तर ते बाकीच्यांना तर काही घेणं देणं नाहीच. त्यांच्याबरोबर अध्यक्षाच्या दालनात, विधानसभेच्या अध्यक्षाच्या दालनात बैठकही झाली. यांचा मुद्दा काय होता, राष्ट्रवादीचा मुद्दा होता की ठीक आहे झालं ते आता त्याचा स्टॉप करा आणि चला आता आपण कामकाजामध्ये सहभाग घेऊ. मुख्यमंत्री जे काही रिप्लाय देतात त्यावेळेला आपल्याला सुद्धा ते ऐकलं पाहिजे आणि ही परंपरा आहे. काँग्रेस म्हणली नाही, राहुल गांधीचा अपमान झालाय, मग काय करायची, तडजोड काय करायची. मग त्यांनी राहुल गांधीला जोडे मारलेत भाजपच्या काही आमदारांना, मग आपणही काही घोषणा दिले, मग पर्याय काय, तर तिकडचे 4 आमदार निलंबित करा, आमचे 4 आमदार निलंबित करा. शिंदे साहेब म्हटले कशासाठी, नाही आम्हाला ते केलं तर आम्हाला सुद्धा थोडा स्पेस मिळतो. अरे तुमच्या राजकारणासाठी ज्याला राष्ट्रवादी काँग्रेस कधी सहमती त्यांची नव्हती, हे मुद्दा कोणाचा होता, काँग्रेसचा. शिंदे साहेब कशासाठी करायचा, झालं त्याबद्दलचं अध्यक्षांनी सुद्धा निवेदन केलेलं आहे. अध्यक्षांनी सांगितलं की काय आचारसंहिता असावी,
काय काय करायला पाहिजे, आमदारांनी कसं वागलं पाहिजे, विधानसभेचे आमदार आवारामध्ये कोणत्या घोषणा दिल्या पाहिजे, कोणत्या नाही दिल्या पाहिजे, हे सगळं आता सगळं ठरलंय. आता विषय इथं संपलेला आहे. आपण कामकाजात भाग घेऊ नाही, मग आम्ही कामकाजात येणार नाही. मग फरफटत राष्ट्रवादीला जावं लागलं. आणि हे कशासाठी? तर फक्त आपल्या नेत्यांच्या बद्दल झालेली प्रसिद्धी आपल्याला कशी मिळेल ही कॅश करण्यासाठी. कुठे आहे तुम्ही? म्हणजे तुम्हाला राजकारण नेमकं कसं कुठं करायचंय त्याच्यामुळे आघाडीमध्ये काही आलबेल नाही. आणि या बैठकीला उद्धव गटाचे कोणीही उपस्थित नव्हतं, हे आवर्जून मी या ठिकाणी सांगतो. मग त्यांनी पण आता राष्ट्रवादी बरोबर गेली, तेही फरफटत त्यांच्या बरोबर गेले. मग तिघे बाहेर राहिले आणि मुख्यमंत्र्यांनी आपलं जे शेवटचं भाषण त्यांना करायचं होतं ते त्यांनी केलं आणि त्यानंतर विधानसभा ही बरखास्त झाली. हा मुद्दा आहे. यांना राजकारणासाठी सावरकर वापरायचे. यांनी सुरुवात केलेली, आता पश्चाताप होईल का नाही होतो देव जाणे, परंतु ही आघाडी टिकणार नाही हे तेवढं सत्य आहे. आघाडी टिकणार नाही तुम्ही म्हणतात. पण एक आता सांगा, आता उद्धव ठाकरे म्हटले, तुम्ही म्हणालात की उद्धव ठाकरेंनी भूमिका घ्यावी, त्यांनी भूमिका घेतली. तुम्ही म्हणताय उद्या, आता जर तरचा प्रश्न आहे, पण तरीसुद्धा बघा तुम्हाला उत्तर द्यावं असं वाटतंय का? जर खरंच उद्या उद्धव ठाकरे बाहेर पडले तर म्हणते ठीक आहे, सावरकरांच्या मुद्द्यांवर आम्हाला नाही राहायचं आघाडीत, तर तुमची काय भूमिका असेल? त्यांनी जर बाहेर आलं तर त्याला आनंद आहे. कमीत कमी त्यांच्या भूमिकेशी ते प्रामाणिकपणे राहिले याचा आनंद आहे आम्हाला. ते स्वतंत्रच लढणार आहेत ना. तसंही काँग्रेस राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर जाण्याला इच्छुक नाहीये. सत्तेचं समीकरण करण्यासाठी काय काय ते बरोबर होते. ही तुमची माहिती आहे, असा कुणाला काही गॅरंटी पण नाहीये. ही तुमची माहिती आहे काय असेल स्वाभिमान जागवला याच्याबद्दल तरी आनंद वाटेल आम्हाला. नाही नाही, ही तुमची माहिती आहे की तुमचा कयास आहे की ते सोबत लढणार नाही? ते बिलकुल सोबत लढणार नाही. माहिती आहे की इच्छा आहे? काँग्रेसच्या नाही म्हटलं, तुमची ही माहिती आहे का तुमचा कयास आहे? काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे केलेली आहे. नाही कयास नाही, ही माहितीच आहे. बरं, हे 100% सत्य आहे. बरं. कारण की नाना पटोलेंनी जर पहिलं सांगितलं की आम्ही अकेला चलोची भूमिका आणि त्याची सुरुवात ते कॉर्पोरेशन पासून करणार आहे, मुंबई कॉर्पोरेशन पासून. ही सुरुवात आहे. राष्ट्रवादीला मुंबईमध्ये तसा काही इंटरेस्ट नसल्यामुळं ठीक आहे, जेवढ्या जागा दिल्या तेवढ्या, त्यांनाही काही एवढा मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये एवढा काही इंटरेस्ट नाही. आता लढेल कोण तिथे? तर शिवसेना आणि भाजप वर्सेस ठाकरे गट अशी ती लढत होणार आहे. आणि म्हणून काँग्रेसला आपल्या जागा कशा अबाधित टाकता येईल यासाठी काँग्रेस सुद्धा स्वतंत्र लढणार आहे. ते काही शिवसेनेबरोबर युतीमध्ये लढते, उद्धव ठाकरे बरोबर युतीमध्ये काँग्रेस लढणार नाही. हेमलताजी, माझी म्हणजे आता संजयजींची माहिती जास्त बरोबर आहे की मला माहित नाही, पण माझ्याकडे अशी माहिती आहे की शिंदे गटांमध्येच प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये धुसफूस सुरू झालेली आहे. फडणवीसांनी ज्या कारणासाठी शिंदेना जवळ केलं ते कारण काही आता पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये सक्सेसफुल होत नाही. लोकांची सहानुभूती काही या सगळ्या कॉम्बिनेशनला मिळत नाहीये आणि त्यामुळे उद्धवजी कसे आपल्या बरोबर येतील असा फडणवीसांचा सगळा हेतू दिसतोय. परंतु ज्या पद्धतीने उद्धवजींचा अपमान केला गेला, ज्या पद्धतीने शिवसेनेचा अपमान केला गेला, ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरेंनी जो शेवटचा शब्द दिला होता त्या शब्दाचा अपमान केला गेला, त्यामुळे उद्धवजी कितपत या सगळ्यांबरोबर जातील असं मला लक्षात येत नाही. आणि जे काही महाराष्ट्रामध्ये यांनी सर्वे केले, म्हणजे भारतीय जनता पक्षाने सर्वे केले, त्या सर्वेमध्ये कुठल्याही पद्धतीची सहानुभूती यांच्याकडे नसल्यामुळे अजूनही महानगरपालिका, जिल्हा परिषद सगळ्या इलेक्शन्स या पेंडिंग आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये त्याचा निर्णय होत नाही आणि त्या इलेक्शन 3चा प्रभाग करायचा, 4चा करायचा, 1चा करायचा हा गोंधळ शेवटपर्यंत चालू राहणार. आणि महाविकास आघाडीचे सूर म्हणजे आपसात कार्यकर्त्यांचे सूर हे चांगल्या पद्धतीने जुळलेले आहेत. एकत्र येऊन आपण चांगल्या पद्धतीने लढू शकतो अशा पद्धतीचे एक पोषक वातावरण आहे. परंतु हे वातावरण डॅमेज कसं होईल त्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचे फडणवीसांचे असतील प्रयत्न, शिंदेचे प्रयत्न असतील, अशा पद्धतीने ते प्रयत्न चालू आहेत. परंतु माझ्या माहितीप्रमाणे शिंदे गटच हा शेवटपर्यंत एकत्र राहण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण अजून मंत्रिमंडळाचा विस्ताराचा जेव्हा तो सगळा फुगा फुटेल त्यानंतर परिस्थिती बाहेर येईल, गंभीर परिस्थिती बाहेर येईल आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांना मिळणारी लोकांकडून वागणूक ह्या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर मला असं वाटतं की महाविकास आघाडी ही एक दिलाने लढेल आणि चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये यश मिळेल. म्हणजे आउटएनकडे मला फायनल वर्ड द्यायच्या आधी तुम्ही ऐकलं ना शिरसाट साहेब? नाही ताई, फक्त एवढंच सांगा. ताईंना माझा प्रश्न आहे, महाविकास आघाडी हा सर्व गोल गोल शब्द न वापरता तुम्ही ठामपणे सांगा
की काँग्रेस ही शिवसेने म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांबरोबर एकत्रितपणे लढणार आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे. काँग्रेसची ती मानसिकता आहे, आमच्या नेत्यांची, शीर्षस्थ नेत्यांची ती मानसिकता आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे स्वाभाविक मित्र आहेत. आम्ही एकत्र आहोत आणि शिवसेनेशी आमचे सूर जुळलेले आहेत. नाही नाही, कालच्या सभेनंतर असंच वाटतं हेमलताजी, काल ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी सांगितलंय आणि तुमच्या नेत्यांना ते पटत नाही. एक सावरकरांचा मुद्दा आहे, त्याच्यावरती सगळे निर्णय. संजय राऊत बोलले की मी राहुल गांधींशी बोले, सगळेजण एकत्र बसतील. 2014 पासून भारतीय जनता पक्ष सत्तेवरती आहे. कुठं सावरकरांना भारतरत्न देण्याबद्दल कुठं कोंबडं दिसतंय त्याचा विचार करा. जे तुम्ही आता इतके वर्ष सत्तेवरती आहे, तुम्हाला साधं सावरकरांना न्याय देता येत नाही. त्यामुळे राजकारण, महापुरुषांचं नाव राजकारणासाठी वापरण्याचा कोणाचा हा व्यवसाय आहे तर ज्याचा त्यांनी विचार करावा. परंतु महाविकास आघाडीचे सूर जुळलेले आहेत आणि बघू आपण पुढची परिस्थिती कशी येईल त्या पद्धतीने आम्ही हे करू. परंतु उद्धव ठाकरे या नेतृत्वाबद्दल आमच्या मनामध्ये आदर आहे आणि आमच्या सगळ्या नेत्यांची तीच भूमिका आहे. त्यामुळे बाकीच्यांनी कितीही प्रयत्न केले तरी ते काही यशस्वी होतील असं मला वाटत नाही. संजयजी, फायनल वर्ड्स तुम्हाला वाटतं या सगळ्या, मी म्हटलं की हा महाविकास आघाडीवरती प्रचंड परिणाम करणार असा, गेल्या हीच घटना नाही, गेल्या काही दिवसांमधल्या घटना आपण बघितल्या ना, क्रोनॉलॉजी आपण जर समजून घेतली तर ती खूप महत्त्वाची वाटते या गोष्टीतनं. कुठेतरी टप्प्याटप्प्याने राष्ट्रवादी नागालँडमध्ये सत्तेत बसते भाजपसोबत, उद्धव ठाकरे अचानकपणे उपमुख्यमंत्र्यांसोबत चालत येतात इथे, इकडे राहुल गांधींना उद्धव ठाकरे सुनवतात. हे सगळं काय, ही लक्षणं महाविकास आघाडीसाठी फार हेल्दी दिसत नाहीत. नाही, महाविकास आघाडीसाठी ही लक्षणं फार हेल्दी दिसत नाहीत. हे जरी खरं असलं तरी ज्या तिन्ही घटनांचा उल्लेख आपण केला त्याच्यावरून महाविकास आघाडीमध्ये काही तडे गेलेत त्या महाविकास आघाडीला किंवा कॅरबेल नाही असं मानायला काही मला जागा वाटत नाही. बरं, पहिली गोष्ट अशी आहे की नागालँडची निवडणूक जी आहे किंवा नागालँडचं एकूण राजकारणच फार वेगळं आहे. ठीक आहे. आणि मुळामध्ये आपण बघितलं की राष्ट्रवादी काँग्रेसची लढाई ही राष्ट्रीय पक्ष होण्यासाठीची होती आणि राष्ट्रीय पक्ष म्हणजे आहेच तो ते टिकवणं हा सगळ्यात महत्त्वाचा होता. आणि आपण बघितलं की त्यांचं राष्ट्रीय पक्ष हे पद धोक्यात येतं की काय असा सगळा मुद्दा होता. नागालँडची निवडणूक लढवणं हे त्यासाठी फार महत्त्वाचं होतं. नागालँडमध्ये निवडणूक लढवणं, मग आपले आमदार येणं आणि नागालँडमध्ये अगदी आपल्याकडच्या ग्रामपंचायत निवडणुकीची तुलना करावी अशा प्रकारे ती पक्षीय पातळीवर लढवली जातच नाही एका अर्थानं, किंवा मुख्यमंत्री वगैरे जेव्हा होतो तेव्हा त्याचे सगळे स्वरूप फार वेगळं असतं. त्यामुळे नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा देणं भाजपच्या मुख्यमंत्र्याला याला काही फार मोठा आधार आहे किंवा त्यावरून काही लगेच निष्कर्ष काढावा असं काही मला वाटत नाही. हा पहिला मुद्दा. ठीक आहे. दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांचं जे काही एकत्र दर्शन झालं त्यामध्ये मला असं वाटतं की मुळामध्ये एक तर हे खरं म्हणजे संजय शिरसाटांसाठी उलटपक्षी जास्त अडचणीची गोष्ट आहे. कारण खरोखरच देवेंद्र फडणवीसांना कदाचित असं वाटलं असेल की एकनाथ शिंदेचा काही उपयोग होत नाही, संजय शिरसाट वगैरे मंडळी आपल्याकडे आली पण त्यांचा काही उपयोग होत नाही आणि आपल्याला पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जाण्याशिवाय पर्याय नाही असं उद्या देवेंद्र फडणवीसांना वाटलं तर महाविकास आघाडीपेक्षा सुद्धा संजय शिरसाटांनी चिंता जास्त केली पाहिजे. तसेही संजय शिरसाट मंत्रिपद मिळालं नाही आणि एकूण सगळे ज्या काही सध्या शिंदे गटामध्ये पण सध्या सगळे जे काही सुरू आहे त्याचाही विचार जास्त केला पाहिजे. पण मला स्वतःला असं वाटतं की त्यावरूनही काही निष्कर्ष काढावा असं मला वाटत. तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे राहुल गांधी संदर्भातला. राहुल गांधींनी सावरकरांचा मुद्दा जो मांडला त्याला थेटपणे ठोसपणे विरोध केला उद्धव ठाकरेंनी. आमचा पाठिंबा नाही या विधानाला, आम्ही सावरकरांच्या बाजूने आहोत वगैरे हे विधान जरी केलं असतं तरी सुद्धा आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत आणि त्यामध्ये कुठलाही बदल आता होणार नाही हे पण त्यांनी स्वच्छपणे सांगितलं. मला स्वतःला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला त्यामध्ये अशी वाटते की मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की महाविकास आघाडीला एकत्रितपणे लढल्याशिवाय काहीच पर्याय नाही. आपण बघितलं की कसब्यामध्ये जी निवडणूक झाली आणि कसब्याचा जो निकाल आला त्यानंतर हे सिद्ध झालं की जर महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे लढली तर भारतीय जनता पक्षाला पराभूत करणं शक्य आहे आणि जे कसब्यामध्ये घडलं ते अन्यत्र सुद्धा घडू शकतं. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा खरं म्हणजे चिंचवड मतदारसंघामध्ये कदाचित हे घडू शकलं असतं जर राहुल कलाटे उभे राहिले नसते. तर मला असं वाटतं की महाविकास आघाडीला आता हे कळून चुकले की आपण एकत्र आलं पाहिजे, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा संजय शिरसाटांनी मगाशी जो उल्लेख केला की काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये ही चर्चा सुरू आहे की आपण एकला चलो रे वगैरे. एक लक्षात घ्या, मुळामध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या व्यक्तिमत्वाला जी सहानुभूती आहे, जे वलय आहे, अशा प्रकारची सहानुभूती आणि वलय, अशा प्रकारचा मासबेस आता काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडे अजिबात नाही. त्यामुळे राजकीय गरज म्हणून का असेना पण आता उद्धव ठाकरे यांच्या सोबत असणं हे फार महत्वाचं आहे. हे काँग्रेसला पण कळतं, राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा कळतं. आपण खेडची सभा बघितली, मालेगाव मध्ये जी सभा झाली ती सुद्धा बघितली. मला असं वाटतं की मी मध्यंतरी एका ठिकाणी असं लिहिलं होतं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांची काम करण्याची एक खास पद्धत होती. किंबहुना उलटपक्षी उद्धव ठाकरेंचा एका अर्थाने एकारलेला, कोणाकडे फार लक्ष न देण्याचा असा जो काही स्वभाव आहे
त्यामुळे बाकी सगळे विरोधी पक्ष आणि विरोधी पक्ष सोडून द्या, सोबतचे पक्ष सुद्धा आहे. बऱ्यापैकी दुखावलेले होते. उलट पक्ष असं म्हणता येईल की मुख्यमंत्री असणारे उद्धव ठाकरे हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांना नको होते, पण मुख्यमंत्री पद गेलेले उद्धव ठाकरे Exactly, हे मात्र हां. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनाही हवे आहेत. ओके, कारण ओके. त्यांना जी सहानुभूती मिळालेली आहे, Yes. त्यांना जी सहानुभूती मिळालेली आहे, त्यांना जो जनाधार आहे, ज्या प्रकारचा मासबेस आहे, असा मासबेस मिळवू शकणारा नेता काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे नाही. ठीक. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं हां. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव ठाकरे गट हे तीनही एकत्रितपणे असतील, त्याच्यामध्ये काही फार गडबड होईल असं काही मला वाटत नाही. पण याला जोडून एक मुद्दा मात्र मला मुद्दाम नोंदवावा असं वाटतो. सावरकर हा विषय निघालाय म्हणून हेमलता पाटलांनी मगाशी बरोबर उल्लेख केला की सावरकरांचा विषय हा राजकारणापुरता प्रत्येकाला वापरायचा असतो. काँग्रेसची भूमिका स्वच्छ आहे आणि त्या भूमिकेला तार्किक आधार आहे. ठीक आहे, कारण शेवटी असं आहे की आयडिया ऑफ इंडिया नावाची जी काही गोष्ट आहे, भारताची कल्पना कशी, भारत कसा असावा याच्या अनुषंगानं सावरकरांची कल्पना होती आणि सावरकरांची जी कल्पना होती भारत कसा असावा ती पूर्णपणे आजच्या संविधानाच्या विपरीत होती. त्यामुळे त्या कल्पनेला काँग्रेसने विरोध करणं आणि सावरकरांना विरोध करणं, कारण जे सावरकर असं म्हणत होते की हिंदू आणि मुस्लिम हे दोन वेगळे राष्ट्र आहेत, टू नेशन थिअरी एका अर्थानं सावरकर मांडत होते, त्या सावरकरांना विरोध असणं, सावरकरांच्या भारताच्या कल्पनेला विरोध असणं ही काँग्रेसची भूमिका अत्यंत स्वाभाविक आहे. ती काँग्रेसनं मांडावी की नाही हा पॉलिटिकल करेक्टनेसचा मुद्दा आहे, पण काँग्रेसची भूमिका तीच होती, ती आजही तेच मांडतात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की भाजप जी सावरकरांची भूमिका मांडतं आहे, शिवसेनेची भूमिका कुठली मला कळत नाहीये, पण प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाची जी भूमिका सावरकरांबद्दलची आहे मला हे कळत नाही की गाय हा पवित्र पशु आहे, तो कापून खाल्ला तरी बिघडत नाही असं म्हणणारे विज्ञाननिष्ठ सावरकर हे भाजपला पसणार आहेत का? सावरकरांची एकूण विवेकी भूमिका ही भाजपला पसणार आहे का? म्हणजे मी तुम्हाला सावरकरांच्या अशा 10 भूमिका सांगतो की ज्या भाजपला कधीही पचू शकणार नाहीत, भाजपला कधीही पटू शकणार नाहीत. आणि त्यामुळेच खरं म्हणजे जनसंघानं किंवा भारतीय जनता पक्षानं कधीही सावरकरांना ओन करायचा प्रयत्न केला नाही. पक्षी सावरकरांना डिसओन केलं गेलं. उलट पक्षी सावरकर जावरकर जाताना उलट पक्षी ते अत्यंत एकाकी होते. त्यांच्या बरोबरच्याच हिंदुत्ववादी पक्षांनी, संघटनांनी त्यांना वेगळं पाडलं होतं. कारण सावरकरांचं एक लक्षात घ्या, सावरकरांनी त्याही कालावधीमध्ये अस्पृश्यता निवारणासाठी सुद्धा ज्या प्रकारचं काम केलं, सामाजिक समतेच्या अनुषंगानं ज्या प्रकारचं काम केलं, ते सगळं लक्षात घेतलं तर सावरकरांच्या भूमिकेला विरोध किती का असेना, पण सावरकरांची जी काही वेगळी भूमिका आहे त्या भूमिकेला भाजपचा पाठिंबा असेल का? त्यामुळे सावरकरांचा मुद्दा राजकारणासाठी वापरणं हे भाजपचं राजकारण आहे, ते करत राहतील. पण मला असं वाटतं की त्यामुळे महाविकास आघाडीला तडे जातील असं काही मला वाटत नाही. ठीक आहे, माझ्याकडे थोडा वेळ कमी आहे. हा चर्चा आपण खरं तर सावरकर या मुद्द्यावरती आपण पुन्हा एकदा वेगळी एक चर्चा करू शकतो. पण सगळ्यात महत्त्वाचा या सगळ्या चर्चेतून आम्ही चर्चा सुरुवात होण्याआधी तुम्ही तिघांनी हा रिझल्ट खरं तर ऐकावा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जरी म्हणत असतात संजयजी की ह्याचा परिणाम होणार नाही आणि हेमलता पाटलांना जरी वाटत असतं तरी आम्ही एक पोल टाकला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला. राहुल गांधींच्या सावरकरांबाबत भूमिकेमुळे उद्धव ठाकरेंसाठी अडचण ठरते का? 66% लोक म्हणतात होय ही उद्धव ठाकरेंसाठी अडचण ठरते, हा मुद्दा त्यांच्यासाठी अडचणीचा ठरतोय. 34% लोकांना हा मुद्दा त्यांच्यासाठी अडचणीचा ठरेल असं वाटत नाही. ती भूमिका संजय आवटे तुम्ही म्हणत होतात की 34% लोक त्या भूमिकेशी सहमत आहेत, पण 66% लोक हे म्हणतात की राहुल गांधींची सावरकरांबाबतची ही भूमिका उद्धव ठाकरेंसाठी अडचणीची ठरते आहे. येणाऱ्या काळामध्ये हा मुद्दा नक्की कुठल्या दिशेला जाईल? जसं हेमलता पाटील म्हणाला की महाविकास आघाडी एकत्रित राहील, संजय शिरसाट म्हणतात की ती आघाडी एकत्र राहणार नाही, या तिन्ही पक्ष वेगवेगळ्या दिशेने जातील. पण संजय आवटेंचं म्हणणं आहे की जेवढी गरज, जेवढा खरं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून 2 आघाडींना कदाचित नकोसे होते, आता मात्र नेता म्हणून उद्धव ठाकरे त्यांना हवेत. येणाऱ्या काळात सावरकरांचा मुद्दा किती तापतोय, सावरकर गौरव याचा नक्की काय राजकीय परिणाम होईल, या सगळ्या गोष्टींवरती लोकशाहीची बारीक नजर असणार आहे आणि लोकशाहीचा मुद्द्यामध्ये या अनुषंगाने सगळेच मुद्दे आम्ही घेणार आहोत. तिघांचेही आभार, संजय आवटेजी, संजय शिरसाटजी, हेमलता पाटील, तुम्हा तिघांचेही खूप खूप आभार या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. लोकशाहीचा मुद्द्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा एकदा एक नवीन विषय, नवीन पाहुणे आणि नवीन चर्चा घेऊन आम्ही आपल्या समोर येऊ. लोकशाहीचा मुद्दा. तुम्ही बघत राहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.